मी कुमारी सई खंडाळे, आदर्श विद्यालय शिरवळ। आज विद्यालयासाठी 8 इंटरॅक्टिव्ह पॅनल ज्या कंपनीने दिले आहेत ते कंपनीचे मालक माननीय श्री आदित्य भावे सर यांचे मनपूर्वक स्वागत करते। आज इंटरॅक्टिव्ह पॅनल हस्तांतरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या जीवनविषयक प्रवासाविषयी आज या मुलाखतीमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे। तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की शाळेत असताना तुमचा सर्वात आवडता विषय कोणता? शाळेत असताना माझा सर्वात आवडता विषय ॲक्च्युली गणित होता, मॅथ्स। बऱ्याच मुलांना आवडत असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण मला तरी आवडता होता। त्यासोबत मला स्पोर्ट्स खेळायचा पण खूप आवडायचा। मी टेनिस खेळायचो शाळेकरता आणि स्टेट लेवलकरता। सो आय थिंक दोन्ही महत्त्वाचं आहे, अभ्यास आणि स्पोर्ट्स हे दोन्ही महत्त्वाचं आहे, कारण का त्याच्याने ऑलराऊंडेड पर्सनॅलिटी तयार होते माणसाची। धन्यवाद सर। आपल्या जीवनातील प्रेरणास्थान कोण आहेत? लहान असताना आणि आत्ता देखील म्हणजे मला मी प्रेरणेसाठी रतन टाटा मला हे खूप आवडायचे। ते भारतातले वन ऑफ द बिगेस्ट उद्योजक होते। त्यांचा स्वभाव एकदम शांत होता, पण त्यांनी काम खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे। धन्यवाद सर। क्लाउज मल्टी पार्किंग ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? क्लाउस मल्टी पार्किंग ही कंपनी ॲक्च्युली माझ्या वडिलांनी सुरुवात केली होती 2002मध्ये। त्यावेळेस भारतामध्ये ॲक्च्युली शहर एवढे मोठे नव्हते, छोटे होते आणि गाड्या आणि घरांचे प्रमाण पण कमी होते। पण गेल्या 10 वर्षात आपण बघितलं तर खूप गाड्या वाढल्या आहेत आणि खूप अपार्टमेंट आपले वाढले आहेत। सो त्याच्यामुळे लोकसंख्या आणि त्यांना पार्किंगची गरज ही आता आमची कंपनी प्रोव्हाइड करू शकते। त्याच्यामुळे एका गाडीच्या जागेमध्ये आपण 2 ते 10 गाड्या पण पार्क करू शकतो आमच्या सिस्टमच्यामुळे। धन्यवाद सर। म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचा वारसा पुढे चालवताय, ही आत्ताच्या युवा पिढीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर आत्ताच्या या इंटरॅक्टिव्ह पॅनलमुळे लहान मुलांना कोणकोणता उपयोग होईल? मला वाटतं हे इंटरॅक्टिव्ह पॅनल जे आहे ते नक्कीच, मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा अशा प्रकारचं इंटरॅक्टिव्ह पॅनल नव्हतं। सो आता हे तुम्हाला अवेलेबल झालेलं आहे। सो तुम्ही जेवढा छान वापर करून घेऊ शकता तेवढा करून घेतला पाहिजे। ते सगळे फीचर्स वापरले पाहिजेत आणि आय होप त्याच्यामुळे तुमचं चांगले सगळे शिकायला तुम्हाला सहायता मिळेल त्याच्यामुळे। खरंच आम्हाला ह्यातून खूप छान शिकायला मिळतं। जे विद्यार्थी मोठे स्वप्न पाहतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आय थिंक मोठे स्वप्न पाहणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण ते मोठे स्वप्न मिळवण्यासाठी रोज कष्ट पण करायला लागतात। सो डेफिनेटली मी एवढंच म्हणेन की स्वप्न मोठे बघा, पण त्याच्या पाठीमागचे कष्ट करायला अजिबात घाबरू नका। नक्कीच आम्ही खूप कष्ट करू आणि खूप चांगल्या पदापर्यंत पोहोचू। धन्यवाद सर, तुम्ही आमच्या शाळेला इंटरॅक्टिव्ह पॅनल दिले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। व मी विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही अतिशय छान उत्तरं दिली, आम्हाला ते खूप प्रेरणा देणारे आहे, त्याबद्दल देखील आपले खूप आभार व धन्यवाद सर। कॅमेरामॅन माही भालेराव सह सई खंडाळे, आदर्श विद्यालय शिरवळ।